To find the area of this rectangle, we need to multiply the length with the breadth, and we can do it 15 centimeter into 12 centimeter, or it can be written as 180 centimeter into centimeter or centimeter square. So our goal is to convert this centimeter square into other units. So centi is the submultiple, we already know. So जर मी ह्याचा एरिया मीटर स्क्वेअरमध्ये लिहायचा असेल, so what we can do? So think about this. So the area is 180 सेंटीमीटर स्क्वेअर. आपण ह्याला असंही लिहू शकतो की 180 इंटू 1 सेंटीमीटर द होल स्क्वेअर. इज इट करेक्ट ऑर नॉट? ओके. ऑर वी कॅन राईट इट ॲज 180 इंटू, आता 1 सेंटीमीटर म्हणजे काय आहे? आस्क युअर सेल्फ. डोंट गो इंटू मॅथमॅटिक्स डिरेक्टली. सो मीटरचे जेव्हा आपण 100 पार्ट्स करतो त्यावेळी 1 सेंटीमीटर बनतो. सो 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये कसं लिहू शकतो? सो 1 सेंटीमीटर इज 1/100 ऑफ मीटर. 1/100 can be written as 1/10⁻², or 1/10⁻² can be written as 10⁻². So 1 centimeter can be written as 10⁻² meter. And when you square it, 10⁻², so 10⁻⁴ बनेल आणि मीटर स्क्वेअर can be written. So तुम्ही इथं पाहू शकता हाऊ टू कन्वर्ट सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर. सो जनरली तुम्हाला फिजिक्समध्ये जे एरियाचे युनिट्स भेटतात ते सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये असतात आणि त्यांना तुम्हाला SI युनिट्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. सो दिस इज हाऊ यू डू द युनिट कन्वर्जन. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वांटिटी, दॅट इज व्हॉल्यूम. मी इथे एक छोटीशी डिस्क घेतली आहे, सिलेंडर घेतलं आहे आणि त्याचं व्हॉल्यूम ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं आहे. सो द व्हॉल्यूम इज 24 सेंटीमीटर क्यूब. पण मला हे व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये लिहायचं आहे. सो हाऊ आय कॅन डू इट? सो आय कॅन राईट दिस 24 सेंटीमीटर क्यूब लाईक 24 इंटू 1 सेंटीमीटर द क्यूब. सो 1 सेंटीमीटर म्हणजे मीटरचा कितवा पार्ट आहे? आस्क युअर सेल्फ. सो इट इज ऑब्वियसली 100th पार्ट. सो तुम्ही याला 10⁻² असंही लिहू शकता, 10⁻² इंटू 1 मीटर. आणि त्यामुळं फायनली यू कॅन राईट इट ॲज 24 इंटू 10⁻⁶. अँड नाव दिस इज कन्वर्टेड फ्रॉम सेंटीमीटर क्यूब टू मीटर क्यूब. तुम्ही हे तयार करायला शिकला तर मग तुम्हाला कुठल्या युनिट कन्वर्जनची भीती राहणार नाही. नाव वी विल सॉल्व सम एरिया कन्वर्जन क्वेश्चन्स. सो आपण जे काय एरियाचे युनिट्स पाहिलेत, लेट्स लर्न हाऊ टू कन्वर्ट देम. सो द फर्स्ट क्वेश्चन इज 1.2 सेंटीमीटर स्क्वेअर इज व्हॉट मीटर स्क्वेअर. सो आपण याला कन्वर्ट करू शकतो. सो सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे बेसिकली काय, तर इट इज 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर और 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. किंवा आपण ह्याला 1/100 पार्ट ऑफ मीटर असं लिहू शकतो. और ऑलरेडी वी हॅव सीन वी कॅन राईट दिस ॲज 10⁻² स्क्वेअर और 10⁻⁴. सो बेसिकली याचा अर्थ असा आहे की सेंटीमीटर स्क्वेअरला जर तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, मीटर स्क्वेअरमध्ये, तर यू नीड टू मल्टिप्लाय विथ 10⁻⁴. दॅट्स इट. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 1.2 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. दिस इज द आन्सर. गोइंग टू द सेकंड क्वेश्चन, 24 millimeter square means dash meter square. So let's see how to solve this. So we can write 24 millimeter square can be written as 1 millimeter the whole square. So 1 millimeter means what? Ask yourself. It is 1000th part. तो 1000वा पार्ट आहे मीटरचा. सो आय कॅन राईट इट एज 1/1000 किंवा त्याला आपण 10⁻³ मीटर असं सुद्धा लिहू शकतो आणि त्याचा स्क्वेअर. सो बेसिकली इट विल बी 24 इंटू 10⁻³ स्क्वेअर हा 10⁻⁶ असेल आणि मग मीटरचा स्क्वेअर झाल्यामुळे दिस विल बी मीटर स्क्वेअर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 24 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. सो ह्याला आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिण्यासाठी आय कॅन राईट इट ॲज 2.4 इंटू 10⁻. नाव सी 24ला 2.4 करण्यासाठी आपल्याला 10ने डिवाइड करावं लागेल आणि त्यामुळं इथं 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जेव्हा 10ने 10⁻⁶ मल्टिप्लाय कराल इट विल बिकम 10⁻⁵ मीटर स्क्वेअर. सो तुम्हाला सायंटिफिक नोटेशन जर क्लिअर करायचे असतील तर डेसिमल ह्या चॅप्टरमध्ये वी हॅव ऑलरेडी टेकन इट. सो यू कॅन गो अँड चेक. सो लेट्स गो टू द थर्ड क्वेश्चन. 0.25 सेंटीमीटर क्यूब मीन्स डॅश मीटर क्यूब. सो तुम्हाला ह्या नंबरला घाबरायची गरज नाही आहे. 0.25 तुम्ही तसंच ठेवू शकता. तुम्हाला ह्या युनिटची काळजी घ्यायची आहे फक्त. सो सेंटीमीटर क्यूबला 1 सेंटीमीटरचा क्यूब असं लिहू शकतो आपण. और दिस कॅन बी रिटन ॲज 0.25 इंटू. नाव 1 सेंटीमीटर इज बेसिकली 100वा पार्ट आहे तो मीटरचा. सो आय कॅन राईट इट ॲज 1/100 और 10⁻² आणि त्याचा आपण क्यूब करू.
So basically the answer would be 0.25 into 10⁻² चा क्यूब म्हणजे 10⁻6 होईल आणि हे सेंटीमीटर आपण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट केलं. सो दिस इज हाऊ यू डू इट. सो तुम्ही हे लक्षातही ठेवू शकता की सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूबमध्ये करताना 10⁻6 ने मल्टिप्लाय करायचं. गोइंग टू द लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. सो 100 millimeter cube means dash meter cube. So again write this 100 as it is. Now ask yourself what is 1 millimeter in the terms of meter. So it can be written as 1 millimeter cube. So 1 millimeter is 1000th part, तो 1000वा पार्ट आहे मीटरचा. So I can write it as 100 into 1/1000 or 10⁻³ चा क्यूब, or we can write this as 100 into 10⁻9 and it is converted into meter cube. So basically 1 millimeter is 10⁻³ meter and त्याचा क्यूब झाल्यामुळे we can write this as 100 into 10⁻9 meter cube. और तुम्ही हे दोन झिरोज कट करून 100 न डिवाइड करून इथं 100 न मल्टिप्लाय करू शकता. So basically it would be 1 into 10⁻7. So it is again the basics of scientific notation. You can go and check it out. वॉल्यूम हे फक्त सॉलिड्सचं नाही तर लिक्विड्सचं सुद्धा मोजलं जातं, लाईक वॉटर, मिल्क, सिरप. सो प्रत्येक वेळी सेंटीमीटर क्यूब, मीटर क्यूब ह्यामध्येच वॉल्यूम मोजलं जाईल असं नाही. समटाईम्स इट इज मेजर्ड इन ml, लिटर. सो लिटर, मिलीलिटर हे सगळे वॉल्यूमचेच युनिट्स आहेत जे कमर्शियल पर्पजसाठी आपण यूज करतो. सो तुम्हाला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की ड्रॉपरमधून जर एक थेंब हा 1 ml पडला असेल तर त्यालाच आपण 1 सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा म्हणतो. और सेंटीमीटर क्यूब ह्याला शॉर्टमध्ये CC असं सुद्धा म्हणतात. सो इट इज बेसिकली क्यूबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब. सो यू नीड टू रिमेंबर दिस. 1 सेंटीमीटर क्यूब इज 1 ml. सो नाउ थिंक अबाउट दिस. इफ आई टेक 1 सेंटीमीटर क्यूब ॲज 1 मिलीलिटर और ml, 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे मीटरचा केवढा पार्ट आहे? थिंक अबाउट दिस. सो इट इज बेसिकली 1 into 10⁻6 मीटर क्यूब. आणि मिलीलिटर म्हणजे मिली हा कितवा पार्ट आहे लिटरचा? सो बेसिकली इट इज मिली मीन्स 1000th पार्ट. सो आय कॅन राईट इट ॲज 10⁻³ लिटर. किंवा आपण जर 10⁻6 ने दोन्हीकडे डिवाइड केलं, सो डावीकडे लेफ्ट हँड साईडला 1 मीटर क्यूब उरेल आणि राईट हँड साईडला 10⁻³ मायनस ऑफ -6, और आय कॅन राईट इट ॲज 1 मीटर क्यूब इज 1 into 10⁻³ लिटर किंवा 1 मीटर क्यूब इज 1000 लिटर. आता हे थोडंसं फील येण्यासारखं आहे. तुम्हाला वरचे कन्वर्जन्स थोडे टफ गेले असतील, सो यू कॅन रिवाइंड दिस व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस कन्वर्जन. 1 मीटर क्यूब इज 1000 लिटर. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही जर एक टँक बनवला 1 मीटर हाईट, 1 मीटर लेंथ, 1 मीटर ब्रेथ, तर त्याच्यामध्ये जे काही पाणी बसेल दॅट इज ऑफ 1000 लिटर. सो तुम्हाला वॉल्यूमचे युनिट कन्वर्ट करताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात न ठेवता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 1 मीटर क्यूब मीन्स 1000 लिटर अँड 1 सेंटीमीटर क्यूब मीन्स 1 ml. सो दॅट इज इनफ फॉर फिजिक्स. चला आपण जे काय पाहिलं, लेट्स सॉल्व सम युनिट कन्वर्जन क्वेश्चन्स बेस्ड ऑन दॅट. सो द फर्स्ट क्वेश्चन इज 20 ml मीन्स व्हॉट? लिटर. सो बेसिकली तुम्हाला इथं लिटरला लिटरमध्येच कन्वर्ट करायचं आहे, फक्त एक सब मल्टिपल आला. सो यू कॅन राईट दिस ॲज 20 milliliter. Now milli means what? It is 1000th part. So it is basically 1/1000 liter. Or you can write this as 10⁻³ liter. Or you can write this as 20 into 10⁻³ liter. और तुम्ही हा 0 कट करण्यासाठी 10 ने इकडे डिवाइड कराल तर 10 ने इथं मल्टिप्लाय करा. सो द आन्सर विल बी 2 into 10⁻² liter. और बेसिकली इट वुड बी 0.02 लिटर. सो तुम्ही हाच क्वेश्चन अजून काही सोप्या पद्धतीने सोडवू शकला असता. बट राईट नाव तुम्हाला सायंटिफिक नोटेशन्स वापरायला जमतात का हे महत्त्वाचं आहे. सो लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. 500 ml मीन्स व्हॉट सेंटीमीटर क्यूब. सो आता आपल्याला लिटरला लिटरमध्ये नाही कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला लिटरच्या युनिट्सना लेंथच्या युनिट्समध्ये न्यायचं आहे. सो ह्यासाठी आपल्याला काही स्टँडर्ड रिलेशन्स माहीत पाहिजेत की 1 cubic centimeter means 1 ml or 1 ml is 1 centimeter cube. So using that I can write 500 ml. It can be written as 1 ml. So I can write this as 500 into 1 ml means 1 centimeter cube, or the answer will be 500 centimeter cube.
So the answer to this question will be 500 centimeter cube. So it was a basic conversion, but I hope you are clear की आपण एकदम फंडामेंटल वेनं कसं युनिट्स कन्वर्जन करू शकतो. सो गोइंग टू द थर्ड क्वेश्चन. 0.25 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर. सो अगेन मीटरला लिटरच्या फॉर्ममध्ये न्यायचं आहे आपल्याला. सो 0.25 मीटर क्यूब, ऑलरेडी वी नो इट इज 1 मीटर क्यूब. सो 0.25 इंटू 1 मीटर क्यूब आपल्याला स्टँडर्ड ऑलरेडी माहिती आहे, इट इज 1000 लिटर. सो आपण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर इथं ह्या दोन झिरोजमुळं हा डेसिमल पॉईंट दोन नंबर्सनी शिफ्ट होईल अँड दिस विल बी द आन्सर 250 लिटर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 250 लिटर. गोइंग टू द लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. 400 ml मीन्स हाऊ मेनी मीटर क्यूब्स. सो तुम्ही याला कसं कन्वर्ट करू शकता. सो आपण मिलीलिटरवरून पहिला लिटरकडे जाऊ शकतो आणि लिटरकडून मीटर क्यूबकडे जाऊ शकतो, और मिलीलिटरवरून सेंटीमीटर क्यूबकडे जाऊ शकतो आणि सेंटीमीटर क्यूबकडून मीटर क्यूबकडे जाऊ शकतो. So these are two strategies. So I would suggest going for the liter conversion. So let's see how. 400 ml. So it is basically 1000th part of liter, right? So I can write this as 400 ml. Milli is basically 10 raised to minus 3 of liter, or it can be written as 0.4 liter. आता ह्याला जर आपल्याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो वी नीड टू गो बॅक टू दॅट रिलेशन की 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर्स, or 1 liter is 1/1000 of meter cube, or 1 liter is 10 raised to minus 3 of meter cube. So आपल्याला ह्या लिटरला असं लिहिता येईल 0.4 इंटू 10 raised to minus 3 मीटर क्यूब. सो मी काय केलं आहे पहा, लिटरच्या ऐवजी 10 raised to minus 3 मीटर क्यूब असं सबस्टिट्यूट केलं आहे. सो द फायनल आन्सर वुड बी 0.4 इंटू 10 raised to minus 3, किंवा आपण 0.4 ह्याला 4 बनवण्यासाठी 10ने मल्टिप्लाय करू, तसं 10 raised to minus 3ला 10ने डिवाइड करावं लागेल. सो द आन्सर विल बी 4 इंटू 10 raised to minus 4 मीटर क्यूब. सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस. सो युनिट कन्वर्जन खूप जणांना भीती घालतं. जर तुम्हाला अजून कुठल्या ह्यातल्या पार्टवर प्रॅक्टिस हवी असेल तर यू कॅन गो टू द प्रॅक्टिस शीट, आणि जर तुम्हाला यात खूप डाऊट्स यायला लागले वी कॅन मेक वन मोर व्हिडिओ फॉर दिस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.